नमस्ते, सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आईस केक। तर आज दुपारी 1 वाजता माझ्या लक्षात आले की आजच माझ्या फ्रेंडचा बर्थडे आहे। तर बर्थडेसाठी घरच्या घरी जे केकचे साहित्य माझ्याकडे शिल्लक होते त्यापासून मी केक बनवला आहे। तर प्रत्येकाच्या घरी कोणतेही फंक्शन असो, बर्थडे किंवा ॲनिव्हर्सरी असो, जवळच्या फ्रेंडचा बर्थडे असो, तर आपल्याला वर्षातून कमीत कमी 6 ते 7 केक खरेदी करावे लागतात। पण हे केक फ्रेश मिळतील याची गॅरंटी नसते। तर आपण कमी खर्चात कमी वेळेत बेकरीपेक्षाही छान टेस्टी आणि सॉफ्ट केक कसे बनवायचे ते आपण आज पाहणार आहोत। तर आज आपण आधा केजीचा पायनॅपल केक बनवणार आहोत। चला तर बघू। सर्वात प्रथम मी एक पातेले घेतलं आहे। हे आपल्याला गरम करायचे आहे। तर मीडियम फ्लेमवर हे 5 मिनिट मी गरम करण्यासाठी झाकण लावून ठेवते। तोपर्यंत आपण केकचे बेटर बनवायला घेऊ। तर केकचे बेटर बनवण्यासाठी मी एक बाउलमध्ये 1 कप प्रीमिक्स घेतले आहे। आधा केजीच्या केकसाठी 1 कप प्रीमिक्स घेतले आहे। त्यामध्ये आपण 3 चम्मच तेल घालणार आहोत, रिफाइंड तेल। तर पोहे खाण्याचा चम्मच असतो तो चम्मच वापरला आहे मी। 3 चम्मच तेल घातले आहे। त्यानंतर यामध्ये थोडं मिक्स करून घ्या आणि आपण मिक्स केल्यानंतर पाणी घालणार आहोत। तर मी 1 कप पाणी घेतले आहे, पण 1 कप पाणी आपल्याला लागणार नाही। तर आपण पाणी थोडं घालून बघू किती पाणी लागलं। तर थोडंसं पाणी घालून मी मिक्स केलं आहे। थोडं कमी पडलं म्हणून मी अजून थोडं पाणी घातलं। आता आपलं बेटर तयार झालं आहे। कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। तर 1 कप प्रीमिक्ससाठी आपल्याला अर्धा कप पाणी लागलं आहे। आता हे प्रीमिक्स आपल्याला एका टीनमध्ये घालायचे आहे। तर टीनला मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि हे बेटर आता आपण टीनमध्ये घालू। तर हे बेटर घातलेलं टीन आपल्याला 3 ते 4 वेळेस टॅप करून घ्यायचे आहे। 1, 2, 3 आणि 4। तर पातेलं हे आपलं गरम झालं आहे। त्यामध्ये एक स्टँड ठेवणार आहोत आणि त्या स्टँडवरती आपल्याला हे टीन ठेवून घ्यायचे आहे आणि झाकण लावून 20 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर बेक होण्यासाठी ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण क्रीम बनवायला घेऊ। तर 1 कप क्रीम घेतली आहे मी। ही क्रीम मी फ्रीजच्या बाहेर 1 तास आधी काढून ठेवली होती, त्यामुळे लिक्विड स्वरूपात झाली आहे। तर ही क्रीम आता आपण फेटायला घेणार आहोत। त्याआधी आपल्याला एका बाउलमध्ये थंड पाणी घ्यायचे आहे, कारण गरमी खूप आहे। थंडीच्या दिवसात हे पाणी घ्यावं लागत नाही, पण आता गरमी खूप आहे त्यामुळे थंड पाणी घेऊन त्यावरती हे क्रीमचा बाउल ठेवला आहे। आता आपण क्रीम फेटणार आहोत। तर पहिल्यांदा आपण क्रीम फेटताना स्पीड 1 वरतीच आपण ही क्रीम फेटणार आहोत। त्यानंतर 5 मिनिटानंतर स्पीड 2, 3, 4 वर गेलं तरी चालेल। तर आपल्याला 10 मिनिटं ही क्रीम फेटण्यासाठी लागले आहेत आणि क्रीम फेटून आपली 1 कपाची 3 कप क्रीम तयार झाली आहे। 3 ते 4 कप झाली आहे। त्यानंतर आपण यामध्ये जो केक फ्लेवरचा बनवणार आहे तो फ्लेवर आपण इसेन्स घालणार आहोत। तर मी पायनॅपल केक बनवत आहे त्यामुळे पायनॅपल इसेन्स 1 चम्मच घातला आहे आणि हा इसेन्स छान मिक्स करून घेतला आहे क्रीममध्ये आणि आपली क्रीम तयार झाली आहे। तुम्ही लेयर बघू शकता, अशा पद्धतीने लेयर पडतात त्यावेळी आपली ही क्रीम तयार होते। तर ही बघू शकता आपण क्रीम, किती छान क्रीम बनली आहे आपली आणि अगदी डबल तिबल झाली आहे। आता आपली क्रीम बनवून तयार झाली आहे आणि तर 20 मिनिट झाले आहेत। आपला केकही छान बेक झाला असेल, आपण बघू। कलरवरूनच आपल्याला समजतं की आपला केक बेक झाला आहे। तरीही आपण चम्मच घालून बघू, चम्मचला केक चिकटलं नाही याचा अर्थ आपला केक छान बेक झाला आहे। हा थंड होण्यासाठी मी फॅन खाली ठेवत आहे। तोपर्यंत आपण साखरेचं सिरप बनवून घेऊ। तर एका वाटीमध्ये मी 2 चम्मच साखर घेतली आहे आणि
अर्धा कप पाणी घेतले आहे। ही साखर छान विरघळून घेऊ पाण्यामध्ये। त्यानंतर आपल्याला यामध्ये इसेन्स घालायचा आहे। आपण ज्या फ्लेवरचा केक बनवणार आहोत त्या फ्लेवरचा इसेन्स वापरायचा आहे। मी पायनॅपल केक बनवत आहे, त्यामुळे मी अर्धा चम्मच पायनॅपल इसेन्स घेतला आहे। हा इसेन्स घालून छान मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपण पाइपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेणार आहोत। तर एक पाइपिंग बॅग घेतली आहे मी। त्याचं पुढचं टोक थोडंसं कट करून त्यामध्ये नोझल घालून घेतला आहे आणि तो नोझल आणि पाइपिंग बॅग मी ग्लासमध्ये अशा पद्धतीने घातली आहे। आता यामध्ये क्रीम भरायची आहे। माझ्याकडे हा एकच नोझल आहे। या एकाच नोझलच्या सहाय्याने मी सर्व केकचे डिझाईन बनवत असते। तर या नोझलच्या सहाय्याने आपल्याला 7 ते 8 डिझाईन बनवता येतात, त्यामुळे मी हा एकच नोझल घेतला आहे। तर अशा पद्धतीने आपण क्रीम भरून घेतली आहे पाइपिंग बॅगमध्ये। आता ही पाइपिंग बॅग आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत, कारण गरमी खूप आहे, त्यामुळे पाइपिंग बॅग आणि क्रीम दोन्हीही फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। तर आपला केक हे छान थंड झाला आहे। तो एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने काढून घेऊ आणि याचे आपण 2 स्लाइस करणार आहोत। तर दोऱ्याच्या सहाय्याने मी याचे 2 भाग करणार आहे। दोरा घेऊन पूर्ण गोलाकार असा एकसारखा लावून घ्यायचा आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचे। तर आतूनही बघू शकता किती छान जाळीदार आणि सॉफ्ट बनला आहे आपला केक। त्यानंतर आपण डिझाईनसाठी टर्निंग टेबल माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी डब्बा घेतला आहे आणि केक बनवण्यासाठी बेसही नव्हता, त्यामुळे मी मार्केटमध्ये दुपारी उन्हातून गेले नाही, कारण माझी फ्रेंड समोरच राहते, त्यामुळे मी प्लेटच घेतली आहे। तर या प्लेटवरती थोडीशी क्रीम लावून घेतली, कारण केक इकडे तिकडे सरकू नये म्हणून। त्यानंतर केकची एक स्लाइस आपण यावरती ठेवली आहे आणि यावरती आपण आता केकवरती जे आपण साखरेचं सिरप बनवलं होतं ते थोडं थोडं सोडणार आहोत। तर अशा पद्धतीने सर्व बाजूंनी आपण साखरेचं सिरप सोडणार आहे। त्यानंतर आपण यावरती क्रीम घालणार आहोत। तर थोडी थोडी अशी 3 ठिकाणी क्रीम मी घेतली आहे। तर आपली जी सर्व क्रीम होती त्यामधली 3 भाग केले होते। एक भाग आपण हा मध्ये घातला आहे आणि 2 भाग आपण वरती आणि साईडनं घालणार आहोत। तर एक भाग हा पूर्ण असा पसरून घेतला आहे मी छान सर्व बाजूंनी एकसारखा पसरून घेतल्यानंतर आपण यावरती क्रश घालणार आहोत। तर आपण पायनॅपलचा फ्लेवरचा केक बनवत आहोत, तर पायनॅपल क्रश घेतला आहे मी। तर आपल्याला 2 चम्मच क्रश लागणार आहे अर्धा किलो केकसाठी। हा 2 चम्मच क्रश मी सर्व बाजूंनी पसरून घेतला आहे चम्मचच्या सहाय्याने। त्यानंतर आपण जी दुसरी लेयर होती केकची ती यावरती ठेवणार आहोत अशा पद्धतीने आणि या लेयरवरतीही आपण जे साखरेचं सिरप केलं होतं ते छान असं पसरून घेणार आहोत। त्यानंतर हे पाणी सिरप कमीही पडता कामा नये आणि जास्तही होता कामा नये। तर अर्धा कप पाणी मला पूर्ण लागलं आहे। कमी पडलं तर सुका लागतो केक आपल्याला आणि जास्त झालं तर केकच्या बाहेर पाणी येतं, त्यामुळे आपण अर्धा कप पाणी परफेक्ट आहे। त्यानंतर आपण अशी वरून आणि साईडून छान अशी क्रीम लावून घ्यायची आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने मी क्रीम लावून घेतली आणि टर्निंग टेबल नसल्यामुळे मी प्लेट फिरवत फिनिशिंग केकचं करून घेतलं आहे। तर आपलं फिनिशिंग करून झालं आहे। आता आपण एका बाउलमध्ये 2 थेंब येलो कलर घेतला आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चम्मच जेल घालायचे आहे। तर जेलमुळे केकवरती एक चकाकी येते, तर ही चकाकी येण्यासाठी आपल्याला 1 चम्मच जेल घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 2 चम्मच पाणी घालायचे आहे
आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स झालं की आपल्याला हे केकच्या वरून थोडं थोडं सोडून घ्या। चम्मचनेच मी हे जेल केकवरती थोडे थोडे थेंब सोडले होते। आता ते एकसारखं सर्व बाजूंनी पसरून घेऊ। त्यानंतर आपल्याला साईडूनही डिझाईन करण्यासाठी हे जेल वापरायचे आहे। तर हे जेल मी चम्मचमध्येच घेऊन अशा पद्धतीने थेंब सोडत आहे। तर एक थेंब मोठा आणि एक थेंब छोटा अशा पद्धतीने आपल्याला जेल सोडायचे आहे। तर बघा, एक थेंब मोठा आणि एक थेंब छोटा अशा पद्धतीने सर्व बाजूंनी मी हे थेंब सोडून घेतले आहेत। आता आपल्याला डिझाईन करायचे आहे। तर आपण जी फ्रीजमध्ये पायपिंग बॅग क्रीम भरून ठेवली होती ती घेतली आहे। तर ही पायपिंग बॅग फक्त आपल्याला गोल अशी फिरवायची आहे। जसं आपण चकली बनवतो त्या पद्धतीने फक्त गोल फिरवायचे आहे। तर अशाच पद्धतीने केकच्या वरती सर्व डिझाईन आपण करून घेऊ। त्यानंतर आपण खालच्या साईडने पण डिझाईन करणार आहे। तर खालच्या साईडने आपण फक्त बॉर्डर देणार आहे। अशा पद्धतीने आपण सर्व बॉर्डर देऊ। त्यानंतर आपण वरून थोडे शुगर बॉल घालणार आहोत डिझाईनसाठी। तर असे छोटे छोटे शुगर बॉल छान दिसतात म्हणून मी हे वरून थोडे टाक। तर आपला छान सॉफ्ट आणि बेकरीपेक्षाही टेस्टी केक तयार झाला आहे।